शिवाजी, तुम्ही तुरुंगात सर्वप्रथम जेव्हा गेलात तो खूप मोठा धक्का असेल तुम्हाला. तो कसा काय तुम्ही पचवलात? कशी होती तुमची सुरुवात? अत्यंत वाईट. ते सामाजिक चळवळीमधनं किंवा आंदोलनाच्या याच्यामधनं जेल तशी अपरिचित नव्हती. बर. पण त्यावेळेच जेलमध्ये जाणं ते एक भूषण होतं. हो. पण आताचं जेलमध्ये येणं हे सर्वात मोठं दूषण होतं. कारण सर्वात मोठं दूषण घेऊन आलो होतो. जास्त वेळ त्याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं जेव्हा ठरवलं की मग आपण काहीतरी आपल्याला स्वतःला सक्रिय केलं पाहिजे. बर. साक्षरता वर्ग सुरू केले. अच्छा, पहिल्याच वर्षी सुरू केला? हो. पहिले 6 महिने मात्र की एकच विचार यायचा की कसं मरता येईल. कारण जी चित्रपटामध्ये जेल दाखवली जाते किंवा जेलच्या संदर्भात खरी जेल अजूनही कधी आलेली नाही. अच्छा. खरी जेल पडद्यावर आलेली नाही. बर. मॅडम, इथपर्यंत की सजा लागल्यानंतर आपल्याला रजेवर जाता येतं हेही लोकांना. अच्छा. वास्तविक कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की कारागृह प्रशासनाने जेल मॅन्युअल कैद्यांना समजून सांगितलं पाहिजे. अच्छा. म्हणजे जेल मॅन्युअल कैद्याच्या दृष्टीने गीता आहे की कैद्याने कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण ब्रिटिशांच्या काळापासून आतापर्यंत की कैद्याने जर जेल मॅन्युअल वाचलं तर त्याच्यात इतका मोठा अपराध नाही. मग माझ्या जेव्हा हे लक्षात आलं की पहिली गोष्ट म्हणजे अज्ञान. बरोबर आहे. मग त्यावेळेस लक्षात आलं की धडगावचा एखादा आदिवासी पावरा किंवा गावीत तर त्याला घरी पत्र लिहायचं, तर तो शिकलेला नाही. मग मला पत्र लिहिता येतं. अच्छा. कारण कारागृहात पत्र हा श्वास आहे कैद्याचा. खरंच की आपल्या वकिलाने काय केलं, आई कशी आहे. एक अंतर्देशी लिहून द्यायची रेट 50 रुपये होता. बापरे. 50 कुपन. मग दर रविवारी जे कारागृहातले वेंडर, लेखनिक, लिखाणाचं दुकान होतं त्यांचं. मग रात्रीचे वर्ग घ्यायला. अरे वा. अच्छा. मग तुम्हाला संमती मिळाली? म्हणजे नाही, एकदा 6 वाजेला बंद झाल्यानंतर उघडपणे नाही, पण मग चला आपण गप्पा मारू. अच्छा. अशा पद्धतीने कारागृहात साक्षरता वर्ग आहेत. बर. निरक्षर कैद्यांना साक्षर केलं पाहिजे अशी तरतूद आहे, कागदोपत्री आहे. पण दुर्दैवाने किती कैदी साक्षर झाले हा संशोधनाचा विषय आहे. मग मी त्यांना सांगायचं माझं शिकून काय करा, म्हणजे शिकीसनी काय करणं बुवा ते. अच्छा. अरे पण कमीत कमी तुम्हाला जे कुपन मिळतात, काय तुम्ही जे कॅन्टीन मध्ये जाऊन जे हे त्याचा हिशोब किती झाला एवढं 1 ते 10 पर्यंत शिका. बरोबर. मग अंकापासून सुरुवात केली, नंतर आईपासून सुरुवात केली. म्हणजे सांगायला आनंद होतो की लोक घरी पत्र लिहायला लागले. मला समाधानी एक होतं की कमीत कमी एक कैदी स्वतःच्या घरी संवाद साधू शकतो पत्राच्या माध्यमातून. कारण पत्र मी तुम्हाला आधी सांगितलं की कारागृहात पत्र एक श्वास असतो. आता बाहेरच्या लोकांना काय करावं लागतं कारागृहामध्ये कैदी गेल्यानंतर, जन्मठेप लागल्यानंतर किंवा सजा लागल्यानंतर बहुतेकांना माहिती नाही. बरोबर आहे. पण जे कायद्याचे जाणकार आहेत त्या कायद्याच्या जाणकारांना सुद्धा पॅरोल आणि फरलो नेमकी काय भानगड आहे. अच्छा. हे अजूनही पुरेसं माहिती नाही. पण तुमचं हे म्हणजे एका अर्थी आधी सामाजिक कार्य जसं चालू होतं तसंच तुम्ही जेलमध्ये रुजू केलं आणि त्याच काळात तुम्ही स्वतः पण लिहायला लागलात. हो. मग हे ज्यावेळेस सर्व अनुभवायचो, कारण मी असं मानतो की वेदना सृजनाची गंगा आहे. बरोबर आहे. त्यावेळेस साहित्य हा एकच एक प्रकार असा आहे की तिथं तुम्हाला सगळं अभिव्यक्त होता येतं, मांडता येतं. त्या साहित्याबद्दल एक एवी आहे आपल्याकडे, ती आपण पाहूया. अंतरात्मा से आवाज आई कि हताश होके कुछ होगा नहीं, तो खड़ा तो रहना ही है. तो फिर वो जो आत्मविश्वास है वो आत्मविश्वास साहित्य ने दिया, कविता ने दिया और लिखता रहा. ये कुछ पंक्तियां मुझे पढ़ने को मिली. मैं इतने सांपों को रास्ते में मिलकर आया था कि इस शहर में पहुंचा तो कोई डर ही नहीं था. कहां से लाता किरण जिंदगी की इस बंदी गृह में, क्योंकि जो घर मुझे मिला था उसको तो डर ही नहीं था. घर तो बर्बाद हो गया तो फिर तो खड़ा तो रहना ही है. तो अलग अलग इसमें सक्रिय होता गया, फिर ड्रामा में सक्रिय होता गया, साहित्य में, यानी कि हम अकेले कुछ करने से और लोगों को सम्मिलित करें.
अरे अरे पण या तिरंग्याच्या खाली जुगार खेळणं चांगलं नाही आणि याच्या रक्षणासाठी कारगिलच्या सीमारेषेवर आपल्या जवानांनी जीवाची बाजी लावली आणि तुम्ही त्याच्या खाली बसून जुगार खेळतात, लाज नाही वाटत? क्या बात आहे, हे नाटक तुम्हीच लिहिलं होतं? अच्छा. आणि ह्या मंडळींची ट्रेनिंग वगैरे सगळी तुम्ही काय प्रकारे सुरू केलीत? कसं आहे मॅडम की मी जेव्हा तिथं पाहिलं, मला माझा जो वैचारिक बाप आहे बाबा आमटे, हा, त्यांची कविता की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळास आता आसवांना वेळ नाही. त्या शब्दांनी म्हणजे प्रगती टागोरांची कविता असेल की विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी असा. कारागृह प्रशासनामध्ये सर्वच वाईट आहे असं मी म्हणत, काही संवेदनशील अधिकारी भेटले की नाही याला काहीतरी चांगलं करावं असं वाटतं, मग त्यांनी प्रोत्साहन दिलं. कैदी, जन्मठेपेचे कैदी, की एक जन्मठेपेचा कैदी जर कोर्टात गेला तर 2 स्टँडगनवाले बरोबर हे असतं. औरंगाबाद महोत्सवाच्या वेळेस मॅडम मी 25 कैदी, जन्मठेपेचे 25 कैदी रस्त्यावर पथनाट्य केलं. पथनाट्य आटोपलं की पोलिसांना आम्हाला शोधावं लागत नसायचं, आमचे कैदी पोलिसांकडे जायचं की सर आता कुठे जायचं. बर. नाशिक मधला कैदी आहे आणि नाशिक मध्ये तो कार्यक्रम, अच्छा, यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा नाटकाचा कार्यक्रम नाशिक मध्ये. बर. त्याच्या घरच्यांनी सुशिक्षित असूनही त्याची जामीन कधी केली नाही, पण जेव्हा त्याच्या घरच्यांना कळालं की हा नाटकामध्ये तर पूर्ण वस्ती, अरे बापरे. आणि जेव्हा त्या नाटकामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका केली. बर. जेव्हा पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस जेव्हा कुलगुरूंनी त्याच्या गळ्यामध्ये मेडल टाकलं, अच्छा, त्याची बहीण सभागृहामध्ये बसलेली होती की मी ग्रॅज्युएट झाले पण माझ्या गळ्यामध्ये कुलगुरूंनी कधी पदक टाकलं नाही, ती मला भेटायला आली, रडली. मी आता जामीन घेते म्हणे काका. पण एक आनंद हा की एवढा विश्वास आपण त्यांच्यामध्ये जागवू शकलो. शिवाजी, सुटण्याच्या आधी तुम्ही जे आम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये बरे अनुभव, चिक्कार तुम्हाला आलेले ते प्रकर्षाने जाणवतात, पण नक्कीच आम्हाला जे चित्र दिसतं कुठल्याही कारागृहाचं चित्रपटांमधून किंवा साहित्यामधून ते काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आणि भयंकर असतं. तर असेही काही तुमच्या वाटेला अनुभव आले का? पुष्कळ. सर्वात मोठा पुरस्कार मला जर कोणी दिला असेल माझ्या कवितेला, माझ्या शब्दांना, तर तो कारागृह प्रशासनाने दिला आहे. अच्छा. कसा की याने कविता वाचली त्याच्यामुळे आपल्या कारागृहावर रेड पडली आणि 14 किलो गांजा सापडला. अरे बापरे. ती अच्छा. कविता अशी होती की इथे बाहेर चरसाचे अंटे, गर्दच्या पुड्या, जुगाराचे अड्डे चालवणारे पुढारी असतात, व्यवस्थेला प्रामाणिकपणे मदत करणारी माणसं त्यांच्या नजरेमध्ये खबरी असतात. हृदयात आग, हृदयात आग, डोक्यावर बर्फ, गळ्यात हुंका दाबत आई आठवत राहतो. कैदी यार्डात गेल्यानंतर 3 पाट भाईला सलाम करत राहतो. कैदी यार्डात गेल्यानंतर 3 पाट भाईला सलाम करत राहतो. बाराकीत गेल्यानंतर सलाम केलेला लाचार हात पाक्षळून टाकतो आणि माझ्यातल्या मध्यमवर्गीय शेंडातवाला शिवाय शब्द देत राहतो. तेव्हा माझ्या कैदी दर बाबा आमटेून बसतात. तेव्हा माझ्या कैदी दर बाबा आमटेून बसतात. बाबा म्हणतात हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात म्हणतात. तेव्हा बाबांना कसं समजावून सांगू की बाबा तुमच्या आनंदवनातील महारोग्यांपेक्षाही इथले धड धाकट हात अधिक महारोग्य असतात. क्या बात है. ही वास्तवता. जिथं श्यामची आई लिहिली गेली त्या बॅरेकमध्ये, त्या यार्डमध्ये गँगस्टर राहायचे. साधू म्हणून दावा करतात, त्याच्यामध्ये भयानक सैतान दडलेला आम्ही पाहिला. ज्यांना व्यवस्थेने करार दिलेले आहेत सैतान म्हणून, त्यांच्यामध्ये मी साधू पाहिजे. कणसासारखे माणसं कापणारी तिथं आहेत, बरोबर, तर शेतातल्या कणसांची आठवण काढून आसरू ढाळणारे भाऊही तिथं आहेत. हे व्यवस्थेने विसरू नये. मग तुम्ही तिकडून जेव्हा खुल्या कारागृहात गेलात आणि तिकडचे काही, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळायला लागलं की आता मी मुक्त होणार आहे ह्या सगळ्यातून, तेव्हाचे दिवस कसे होते? तुम्हाला सांगू मॅडम की कारागृहामध्ये 2 वेळा आत्महत्येचे विचार येतात. अच्छा. ज्यावेळेस शिक्षा लागते त्यावेळेस, बरोबर, आणि ज्यावेळेस सुटायचं असतं त्यावेळेस. आता बाहेर गेल्यानंतर काय
बरोबर. मधला कालावधी तर निघून गेला, हो. कारण त्या व्यवस्थेमध्ये हो रुळून हो, एक रुटीन हा. जे झालं म्हणजे जे त्याला तडजोडी आहे, हा. मग ती एवढी अंगवळणी पडून जाते. हो हो काहींना बाहेर जायची उत्सुकता असते, हा काहींना बाहेर जाऊच नाही असं वाटतं. आता बाहेर गेल्यानंतर काय, बरोबर, कुठं राहायचं, कुठे काय राहायचं? करायचं. हा. तर लोकेश आयुष्यामध्ये आलेला होता. लोकेशची माझी जी भेट झाली तीही साहित्याच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून लोकेश जवळ आला. बरं. 16-17 वर्षाचा एक पोरगा इतका दर्जेदार अंक काढू शकतो परिस्पर्शाचा. मग त्यावेळेसपासून लोकेश माहितीतला झाला, माहितीतला नाही, काळजातला झाला. काळजातलं. मग ज्यावेळेस मी रजेवर यायचो तर मी नातेवाईकांकडे जायचो नाही, बरं. धुळ्यामध्ये मित्रांकडे जायचो नाही. हा. एक तर मग लॉजमध्ये झोपून राहायचो, हम्म. नाही तर मग वर्तमानपत्राच्या कचेरीत हम्म. पेपर टाकून झोपायचो हम्म. किंवा स्टँडवर झोपून राहायचो. हम्म. मग लोकेशने मला विचारलं की काका, म्हणजे पहिला पुरस्कार मला धुळ्यामध्ये हम्म. लोकेशने दिला. अच्छा. आणि जेव्हा पुरस्काराच्या याच्या माझ्याबरोबर जे पोलीस प्रोटेक्शन होतं त्यांना विचारून घेतलं की काकांना फक्त एक थोड्या वेळासाठी आमच्या बरोबर पाठवा. बरं. तर रात्रीच्या वेळेस यांनी त्या प्लॉटवर नेलं. हम्म. लाईट नव्हते, पण त्यावेळेस मग गाडीचे हेडलाईट अच्छा. केले आणि सांगितलं की काका हे तुमचं घर. मग बाहेर आल्यानंतर म्हणजे ती एक हे होऊन गेली. त्यावेळेस मी लोकेच्या घरी पहिल्या वेळेस गेलो. बरं. अच्छा. मग त्यावेळेस त्या माऊलीने दिलेले कपडे म्हणजे वहिनीने अच्छा. ते अजूनही सांभाळून ठेवले. मी येण्यापूर्वी माझ्या पोरीने तिचा अभ्यास सांभाळून, तिचं कॉलेज सांभाळून, अडचणीतनं मार्ग काढून असं घर केलं की मला असं वाटलं नाही की यापूर्वीचं सुद्धा घर माझं एवढं चांगलं नव्हतं. तुम्ही ज्यांचा उल्लेख केलाय ते लोकेश मला वाटतं आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. लोकेश नमस्कार. तुम्हाला काळजाचा तुकडा म्हटलेलं आहे शिवाजी यांनी, तर तुम्ही काय म्हणाल? त्यांना मी किती सावरलं यापेक्षा त्यांनी मला खूप सावरलं, कारण त्यांच्या पत्रातून मी घडत गेलो. कारण आतापर्यंत सर्वात जास्त पत्र त्यांनी मला लिहिले असतील. आणि ते घर बांधण्याचा जो विषय त्यांनी सांगितला, तर एकदा ते रजेवर आले असताना रक्षाबंधन होती. अच्छा. आणि त्यावेळेस मी परीस ग्रुप आणि आमच्या प्रतिष्ठानाचं काम करत होतो. तर निर्मिती ज्या अनाथ आश्रमात असायची तिकडे आम्ही राखी बांधायला गेलो होतो. अच्छा. आणि योगा काका त्या आश्रमाच्या गेटवरून आम्हाला बघत होते. मुलींचं हॉस्टेल असल्यामुळे आम्हाला मुलांना आत जाण्याची परवानगी नव्हती. आम्ही एका पायरीवर बसून ते आम्हाला राखी बांधत होती. अच्छा. आणि ते गेटवर रडत होते का माझ्या मुलीला भावाला राखी बांधायची पण स्वतःचं घर नाही. मग तिथून आम्ही ठरवलं का नाही हे घर बांधलं पाहिजे असं. आणि माझ्यासारखे बरेच युवक त्यांनी घडवले काकांनी, पत्रातून विचार रुजवले त्यांनी. अच्छा. पण आता तुम्ही तुमच्या भविष्याकडे कसं बघता, म्हणजे काय अर्थाने बघता? खूप संकल्प आहेत. अच्छा. माझ्या मुलीच्या वाट्याला जे आलं, म्हणजे मी गुन्हेगारीचं समर्थन करत नाही, करूही नाही. बरोबर. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. ज्या न्यायव्यवस्थेने मला जन्मठेप दिली, त्यांना जन्मठेप दिली, याचा अर्थ ती कुठं ना कुठं समथिंग इज रॉंग हे मी मानतो. त्याच्यामुळे त्यांना ग्लॅमराईज करायचं किंवा करूही नाही. पण एका माणसाला जन्मठेप लागल्यानंतर मी असं की तो तर त्या वातावरणामध्ये समरस होऊन जातो किंवा तडजोड करून घेतो. पूर्ण कुटुंबाला जन्मठेप लागतं असं मी समजतो. की जे माझ्या मुलीच्या वाट्याला आलं, माझ्या मुलीच्या वाट्याला निळा सत्यनारायण आली, हो, ती माऊली आली, ती देवी आली, तिने पदरात घेतलं, माझी मुलगी तरली. इतरांना निळा सत्यनारायण नावाच्या माऊल्या मिळतील किंवा नाहीही मिळणार, अशा मुला मुलींसाठी मला काही करता आलं तर एक छोटंसं असं काम स्वप्न आहे. पुढे जायचं आहे. आणि निर्मिती तुझी काय स्वप्न आहेत? तू आता पत्रकारिता पण करतेस आणि लॉ पण करतेस. लॉच्या लास्ट इयरला आहे मी. मला एक चांगली वकील व्हायचंय आणि त्याआधी एक चांगली व्यक्ती व्हायचंय. आणि जे दादा काम करणार आहेत अशा उपेक्षित वंचित जे आहेत, जे माझ्या आयुष्यात माझ्या वाटेला आलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठी जे काही चांगलं करता येईल ते मला करायचंय. आणि तुम्ही तिच्या लग्नाचा वगैरे काही विचार करता का? आणि त्याच्यात तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या शिक्षेचा अडसर येईल किंवा नाही? तिच्या ज्या वेदना आहेत
ते मला कळायचे. कारण शाळेमध्ये गेल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुझा बाप काय करतो, मैत्रिणीमध्ये तुझा बाप काय करतो, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, ती काय सांगू शकणार होती की माझा बाप कैदी आहे. हे काही गौरवाने सांगण्याची योग्य बाब नव्हती. पण मी तर एक पत्र लिहिलं होतं की बेटा मी इथं सांगून असं काही करेल की तुला सांगताना अभिमान वाटला पाहिजे की हो शिवाजी साळुंखे कैदी आहे, तो माझा बाप आहे, हे सांगताना तुला अभिमान वाटावा, एवढं मी करेन. आत्मझेडला राज्य साहित्य स्मृती मंडळाचं प्रथम पारितोषिक मिळालं. अच्छा. जी शिल्ड म्हणजे नारायण सुर्वे मॅडम वगैरे, मी ते शिल्ड किंवा ते हे आदिनिर्मितीच्या पायावर ठेवलं. संवेदनाहीनांच्या गावात संवेदना जोपासत जगणं ही जन्मठेप आहे. माझ्या दृष्टीने ती जन्मठेप झालेली आहे. ती मी एक चिंतनाची शाळा मी समजते. चिंता केली तर ज्वाळा आहे, चिंतन केलं तर शाळा आहे. आतमध्ये असलेल्या माझ्या मित्रांना, माझ्या कैदी बांधवांना ही विनंती करेल, जर हे त्यांच्यापर्यंत जाणार असेल तर त्यांनी चिंता करण्याऐवजी चिंतनाची शाळा जर समजली तर मला असं वाटतं की मी आज इथे येऊन बसलो, एका विदुषी समोर बसून बोलतो आहे, तर मी असं स्वप्न पाहिल की अजून कोणतरी एक शिवाजी साळुंखे रेणुका शहाणेजींच्या समोर बसून बोलेल, हे स्वप्न मी आवर्जून त्यांच्याकडे पाहिल. मी खरंच तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही आज इकडे आलात. आणि तुझंही बेटा अत्यंत कौतुक की तू त्यांचे जे संदेश आहेत पत्राद्वारे, जे संस्कार त्यांनी तुझ्यात रुजवायचा प्रयत्न केला. खरंच चांगली व्यक्ती आहेसच तू आणि अजून अधिक अधिक चांगली व्यक्ती नक्कीच होशील. तर तुमच्या आता भविष्यासाठी आमच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच आगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहू. पाहत रहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.